या बातमीचे प्रायोजक आहेत सरगम कलेक्शन। रमजान निमित्त होलसेल पेक्षा स्वस्त ब्रँडेड शर्ट। आमचा पत्ता जगदंबा चौक, सोलापूर। 2025च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शहर उत्तरचे आमदार विजय देशमुख यांनी सोलापूर हद्दवाड भागातील गुंठेवारीचा प्रश्न मांडला असता महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आश्वासन दिले होते की गुंठेवारी संदर्भात बैठक घेऊन मार्गी लावू। त्यानुसार दिनांक 9 एप्रिल 2025 रोजी दुपारी 12:30 वाजता नामदार चंद्रशेखर बावनकुळे यांच्या दालनात गुंठेवारी संदर्भात बैठक घेण्यात आली। या बैठकीत जिल्हाधिकारी कार्यालयातून जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, भूमी अधीक्षक दादासाहेब घोडके, उपभूमी अधीक्षक सावंत हे व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे उपस्थित होते। यावेळी सोलापूर शहराचे 1992 नंतर हद्दवाढ झाल्यानंतर सोलापूर शहरालगतचे बसवेश्वर नगर, शिवाजीनगर, प्रतापनगर, दैठणे, मजरेवाडी, नेहरू नगर, केगाव, कसबे, सोलापूर, बाळे, सोरेगाव, कुमठे, देगाव, शेळगी ही गावे सोलापूर मनपामध्ये समाविष्ट झाली, परंतु या गावकऱ्यांना शहराप्रमाणे कोणतीही सुविधा मिळाली नाही। गुंठेवारीला परवानगी नसल्याने अनेकांना नोटरीद्वारे जागा घेऊन घरे बांधावी लागत आहेत। या 12 गावातील नागरिकांचे प्रश्न अद्यापही प्रलंबित आहेत। या भागातील रहिवाशांना गुंठेवारीला परवानगी मागितल्यावर भूमी अभिलेख कार्यालयाकडून महापालिकेचा प्राथमिक लेआउट मागितला जातो, तर महापालिकेचे अधिकारी म्हणतात त्या जागेचा मोजणी नकाशा व मालकीचे मूळ कागदपत्र असल्याशिवाय परवानगी मिळत नाही। यात स्वतःच्या हक्काची जागा असताना देखील अनेकांना ही जागा विकत घेता येत नाही किंवा परवानगी घेऊन जागा खरेदी करता येत नाही अथवा घर बांधता येत नाही। यामुळे या भागाचा विकास थांबला असल्याने हा प्रश्न तात्काळ मार्गी लावावा अशी मागणी आमदार विजयकुमार देशमुख यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याकडे केली। यामध्ये महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना सांगितले की आमदार विजय देशमुख यांच्याशी संपर्कात राहून सोलापूर शहरात तात्काळ गुंठेवारीचे कॅम्प आयोजित करून गुंठेवारीचे प्रकरण तात्काळ निकाली लावावे असे आदेश दिले। या बैठकीस ज्ञानेश्वर कारभारी, सोमनाथ रगबले, किरण पवार, ॲडव्होकेट फुलारी उपस्थित होते। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।